नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी येथे करणार आहे बारीक हरभऱ्यापासून छोले मसाला। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। 2 वाटी हरभरा मी 4 तास भिजायला ठेवला होता। ते भिजलेले हरभरे मी घेतला आहे। छोले मसाला, लाल तिखट, काळा मसाला, हळद, मीठ, साखर वगैरे हे सर्व मसाले मी येथे घेतलेला आहे। एका वाटीत पाऊण वाटी पाणी घालायचं, त्यात थोडेसे चिंच घालून हे चिंचेचे पाणी तयार करून घ्यायचा। हा चोथा असलेला काढून घ्यायचा। चिंच चांगला हाताने असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे चिंचेचे पाणी चांगला होतो। मग राहिलेला हा चोथा काढून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे चिंचेचे पाणी तयार करायचा। एकदम घट्ट केला तरी चालेल। या चिंचेच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा छोले मसाला घालायचा, अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा मसाला, काळा लाल तिखट म्हणजेच, मीठ अर्धा चमचा घालायचा, साखर अर्धा चमचा घालायचा। असा चांगला मिक्स करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे चिंच मसाला पाणी आता हे तयार आहे। कांदा पण मी येथे बारीक चिरून घेतलेला आहे। हा हरभरा येथे आता चांगल्या प्रकारे भिजलेला आहे। यातला पाणी नंतर काढून घ्यायचा। या हरभऱ्यापैकी लहान वाटीने 1 वाटी हरभरा या वाटीमध्ये काढायचा। तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। नंतरचा जो राहिलेला हरभरा तो फोडणीमध्ये घालायचा। 1 वाटी छोले म्हणजे हरभरा मी या मिक्सरमध्ये घातला आहे। हा बघा, अशा प्रकारे यामध्ये 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या घालायचा। हा बघा, मी घातला आहे। पाव चमचा मिरेपूड घालायचा, बारीक चिरून जो आपण कांदा घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा। सर्व मिक्स करून पेस्ट करायचा असतो। हे चिंचेचे पाणी पण यामध्ये घालायचा, मसाला चिंचेचे पाणी। हा जो कूट अर्धी वाटी घेतला आहे तो यामध्ये घालायचा, शेंगदाण्याचे कूट। मग हे मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचा व चांगला बारीक पेस्ट करून घ्यायचा, एकदम बारीक पेस्ट। हा बघा, अशा प्रकारे मी येथे केलेला आहे। हा केलेला पेस्ट मी या बाउलमध्ये काढून घेते। हा बघा, अशा प्रकारे एकदम बारीक असा पेस्ट तयार करून घ्यायचा। ही छोलेची रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। हा पेस्ट करताना थोडेसे त्यात अजून पाणी घालून मग हा पेस्ट करायचा। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा पेस्ट तयार आहे। एक कढई गॅसवर ठेवायचा, त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचा। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी यामध्ये घालायचा आहे। तेल आपला चांगला गरम होऊ द्यायचा। मग नंतर यामध्ये 1 चमचा मोहरी अशा प्रकारे घालायचा। आता यानंतर 1 चमचा जिरे पण अशा प्रकारे घालायचा। चांगला तडतडू द्यायचा। सर्व टिप्स लक्षात घेऊन हा छोले मसाला भाजी आपण करणार आहोत। एकदम चांगल्या प्रकारे होतो। पाव वाटी मी येथे कढीपत्त्याचे पाने या फोडणीमध्ये घालत आहे। हा बघा, अशा प्रकारे घालायचा। याला परतून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे पाव वाटी घुंगरू शेंगदाणे मी या फोडणीमध्ये घातला आहे।
घुंगरू शेंगदाणे घातल्याने भाजीला चव चांगला येतो। 1 चमचा लाल तिखट मी यामध्ये घातला आहे। 1 चमचा काळा मसाला घातला आहे। अर्धा चमचा छोले मसाला मी यामध्ये घातलेला आहे। अर्धा चमचा धने जिरे पूड घालायचा। मग नंतर ही ग्रेव्ही तयार केलेला यामध्ये ओतायचा। चांगला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा। हा बघा मी केला आहे। अशा प्रकारे चांगला परतून घ्यायचा। हलकासा रंग येईतोपर्यंत हा चांगल्या प्रकारे परतायचा। 5 मिनिट असाच चांगला शिजवून घ्यायचा। हा ग्रेव्ही एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। या राहिलेल्या छोल्यामधून पाणी काढून घ्यायचा। मग हे राहिलेले सर्व छोले या ग्रेव्हीमध्ये घालायचा। हा बघा अशा प्रकारे मी घालत आहे। सर्व हरभरा यामध्ये घालायचा। छोले यामध्ये घालून चांगला असा परतून घ्यायचा। हा बघा अशा प्रकारे व्यवस्थित चांगला 5 मिनिट परतून घ्यायचा। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचा। हे छोले म्हणजे हे भाजी चांगला प्रकारे शिजवून घ्यायचा। छोले चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा। यामध्ये 1 चमचा मीठ घालायचा व चांगला मिक्स करून घ्यायचा, परतून घ्यायचा। छोले मसाला ही भाजी एकदम चांगल्या प्रकारे तयार होत आहे। हे बघा रंग एकदम छान आलेला आहे। टेस्ट पण छानच आहे। सर्व टिप्स व्यवस्थित लक्षात ठेवून ही भाजी केल्यास आपली ही छोले मसाला भाजी एकदम चांगल्या प्रकारे तयार होते। आता हा छोले मसाला भाजी एकदम चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। हा बघा एकदम ग्रेव्ही झाला आहे। आता मी एका या बाउलमध्ये हा छोले मसाला काढणार आहे। वाह एकदम चांगल्या प्रकारे टेस्टी छोले मसाला भाजी येथे तयार झालेला आहे। तुम्ही बघा रंग किती छान आलेला आहे। एकदम घट्ट ग्रेव्ही अशा प्रकारे मी या बाउलमध्ये हा छोले मसाला भाजी काढून घेते। घरी मी हे छोला मसाला भाजी केलेला आहे। ही भाजी एकदम रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे। हा बघा एकदम चांगल्या प्रकारे छोलेला एकदम रंग छान आलेला आहे। सर्व छोले एकदम चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत। एकदम चांगल्या प्रकारे विलेज स्टाईल छोले मसाला भाजी येथे तयार आहे। ग्रेव्ही छोले मसाला भाजी, विलेज स्टाईल ग्रेव्ही छोले मसाला। ही छोले मसाला भाजी पुरीबरोबर एकदम चांगली लागते। चपाती, भाकरी, रोटी याबरोबर पण ही भाजी एकदम छान टेस्टी लागते। सर्व टिप्स लक्षात ठेवून तुम्ही पण अशा प्रकारे छोले मसाला ही भाजी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल। विलेज स्टाईल ग्रेव्ही छोले मसाला ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।